ऑगस्ट 1947 रोजी इंग्रजी राजवटीतून मुक्त झालेल्या स्वतंत्र भारतात 1952 मध्ये लोकसभेची पहिली सार्वत्रिक निवडणूक घेण्यात आली. तेव्हापासून बुलढाणा मतदारसंघाचा इतिहास आपण या व्हिडिओमधून आज 2024 पर्यंतच्या लोकसभा निवडणुकीपर्यंत जाणून घेणार आहोत. या दरम्यान 73 वर्षात एकूण 10 नेत्यांनी बुलढाणा मतदारसंघाचे लोकसभेमध्ये प्रतिनिधित्व केले. त्यापैकी काँग्रेस पक्षाचे 6, शिवसेनेचे 2, भाजपा आणि RPI खोब्रागडे गटाचा 1 खासदार हे लोकसभेमध्ये पोहोचले. मुकुल वासनिक हे सर्वात तरुण वयाचे म्हणजे अवघ्या 25व्या वर्षी लोकसभेत प्रवेश करणारे खासदार ठरले. मुकुल वासनिक व आनंदराव अडसूळ या दोघांना केंद्रात राज्यमंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळाली. तर पहिल्याच लोकसभेत खासदार झालेले लक्ष्मणराव भटकर यांना देशाचे पहिले राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन झालेल्या घटना समितीचे सदस्य म्हणून काम करण्याचा बहुमान मिळाला. अशी परंपरा असलेल्या या बुलढाणा लोकसभा मतदारसंघात 1978च्या निवडणुकीपासून 2004च्या निवडणुकीपर्यंत अनुसूचित जातीसाठी आरक्षण लागू होते. या मतदारसंघातून आजवर एकही महिला खासदार निवडून आली नाही. ही गोष्ट विशेष उल्लेखनीय आहे. लक्ष्मणराव भटकर, दौलत गुणाजी गवई, सुखदेव नंदाजी काळे व प्रतापराव जाधव हे जिल्ह्यातील रहिवासी खासदार म्हणून लोकसभेत पोहोचले. या व्यतिरिक्त अन्य 6 खासदार हे जिल्ह्याच्या बाहेरील होते. प्रतापराव जाधव हे सलग 3दा खासदार म्हणून विजयी झालेत. तर त्यांच्या खालोखाल मुकुल वासनिक व आनंदराव अडसूळ यांना कधी विजय तर कधी पराभव पचवत 3 वेळेला लोकसभेत पोहोचले. या व्यतिरिक्त लक्ष्मणराव भटकर, गोपाळराव खेडकर आणि यादव शिवराम महाजन यांनी देखील सलग 2 वेळेला लोकसभेत बुलढाणा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केल्याचे आपल्याला पाहायला मिळते. तर चला, बुलढाणा लोकसभा मतदारसंघामध्ये गेल्या 73 वर्षात कोणकोणत्या नेत्यांनी प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळवली ते जाणून घेऊया. मात्र तत्पूर्वी एक सूचना, MH28 न्यूज लाईव्ह या आमच्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून राजकीय, सामाजिक तसेच विविध विषयांवरचे माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्यासाठी आम्ही घेऊन येत असतो. हे व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी शेजारी असलेले घंटीचे बटन दाबून आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करून जास्तीत जास्त संख्येने शेअर करा व आपल्या प्रतिक्रिया कॉमेंट बॉक्समध्ये अवश्य नोंदवा. 1952मध्ये झालेल्या पहिल्याच लोकसभा निवडणुकीमध्ये चिखली येथील लक्ष्मणराव श्रावणजी भटकर यांनी प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळवली. त्यांच्यासोबत अकोला येथील डॉक्टर गोपाळराव खेडकर हे देखील खासदार म्हणून निवडून आले. लक्ष्मणराव भटकर यांचा जन्म अमरावती जिल्ह्यातील थुगाव पूर्णा येथे 1901 मध्ये झाला. महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांच्या मार्गदर्शनात ते सत्यशोधक समाजाचे सदस्य बनले. भटकर यांनी 1921 मध्ये चिखली येथे संत चोखामेळा वसतिगृहाची स्थापना केली. या दरम्यान ते काँग्रेसच्या माध्यमातून स्वातंत्र्य चळवळीमध्ये सुद्धा सहभागी झाले. पुढे देश स्वतंत्र झाल्यावर 1952च्या पहिल्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी बुलढाणा मतदारसंघातून काँग्रेसच्या तिकिटावर विजय संपादन केला आणि विशेष म्हणजे भारताच्या संविधान सभेचे देखील ते सदस्य म्हणून कार्यरत होते. हा बहुमान मिळवणारे ते महाराष्ट्रातील एक प्रमुख खासदार होते. 1957च्या दुसऱ्या लोकसभेत देखील त्यांनी अकोला खामगाव, अकोला बुलढाणा या संयुक्त मतदारसंघातून विजय संपादन केला. 1962मध्ये तिसऱ्या लोकसभेत खामगाव मतदारसंघातून लक्ष्मणराव भटकर हे निवडून आले. दिनांक 7 फेब्रुवारी 1970ला लक्ष्मणराव भटकर यांचे निधन झाले. लक्ष्मणराव भटकर यांच्यासोबतच डॉक्टर गोपाळराव खेडकर हे देखील अकोला बुलढाणा संयुक्त लोकसभा मतदारसंघाचे खासदार म्हणून पहिल्या आणि दुसऱ्या लोकसभेमध्ये पोहोचले होते.
गोपाळराव खेडकर यांचा जन्म 14 जानेवारी 1901 रोजी अमरावती जिल्ह्यातील मोर्शी तालुक्यात असलेल्या खेड या गावी झाला. डॉक्टर गोपाळराव खेडकर हे आबासाहेब या नावाने ओळखले जात. त्यांनी 1951 आणि 1952 आणि 1957 अशा 2 लोकसभेच्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाकडून विजय संपादन केला. पुढे त्यांनी महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सक्रिय होण्यासाठी आपल्या खासदारकीचा राजीनामा दिला. 25 मे 1969 रोजी खेडकर यांचे अमरावती येथे निधन झाले. शिवराम रंगो राणे हे त्या पुढचे खासदार होते. त्यांचा जन्म जळगाव जिल्ह्यातील विवरा या गावी 1901 मध्ये झाला. 1947 ते 1951 पर्यंत ते मुंबई प्रांतिक असेंब्लीचे सदस्य होते. 1962 व 1967 मध्ये झालेल्या 3ऱ्या व 4थ्या लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाच्या तिकिटावर त्यांनी बुलढाणा जिल्ह्यातून खासदार म्हणून विजय मिळवला. 27 ऑगस्ट 2001 मध्ये शिवराम गंगोराणे यांचे जळगाव येथे निधन झाले. यादव शिवराम महाजन यांचा जन्म 22 नोव्हेंबर 1911 रोजी जळगाव जिल्ह्यातील हिमगोना या गावी झाला. 1970 मध्ये झालेल्या बुलढाणा मतदारसंघातील पोटनिवडणुकीत ते काँग्रेसच्या तिकिटावर विजयी झाले. पुढे पुन्हा 1971 मध्ये झालेल्या 6व्या लोकसभेसाठी सुद्धा ते बुलढाणा लोकसभा मतदारसंघातून विजयी झाले. त्यानंतर जळगाव लोकसभा मतदारसंघातून ते 7व्या आणि 8व्या लोकसभेमध्ये काँग्रेसचे खासदार म्हणून पोहोचले. यादव शिवराम महाजन यांचे 27 ऑगस्ट 2001 रोजी जळगाव येथे निधन झाले. दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी लावलेली आणीबाणी उठलेल्यानंतर 1977 मध्ये घेण्यात आलेल्या 7व्या लोकसभेच्या निवडणुकीपासून बुलढाणा मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी आरक्षित करण्यात आला. या निवडणुकीत भारतीय रिपब्लिकन पक्ष खोब्रागडे गटाचे उमेदवार दौलत गुणाजी गवई हे जनता पक्षाच्या पाठिंब्यावर खासदार म्हणून विजयी झाले. 1980 मध्ये जनता सरकार कोसळल्यानंतर 7व्या सार्वत्रिक लोकसभेची निवडणूक पार पडली. त्यामध्ये मात्र गवई यांचा पराभव झाला. बुलढाणा तालुक्यातील शिरपूर येथे दौलत गुणाजी गवई यांचा जन्म 1 जून 1929 रोजी झाला होता. बाळकृष्ण रामचंद्र वासनिक यांचा जन्म 12 ऑगस्ट 1929 रोजी झाला. 1962 आणि 1967च्या लोकसभा निवडणुकीत ते भंडारा मतदारसंघातून खासदार म्हणून काँग्रेसच्या तिकिटावर विजयी झाले आणि त्यानंतर 1980 मध्ये 8व्या लोकसभेत ते बुलढाणा मतदारसंघातून पुन्हा लोकसभेत पोहोचले. स्वतंत्र विदर्भ राज्याचे समर्थक असलेले बाळकृष्ण वासनिक हे माजी खासदार व माजी केंद्रीय राज्यमंत्री मुकुल वासनिक यांचे वडील होत. 10 सप्टेंबर 2015 रोजी बाळकृष्ण वासनिक यांचे नागपूर येथे निधन झाले. बुलढाणा मतदारसंघाला लाभलेले आजवरचे सर्वात तरुण खासदार म्हणून मुकुल वासनिक यांचा उल्लेख करावा लागेल. त्यांचा जन्म 27 सप्टेंबर 1959 रोजी नागपूर येथे झाला. वडील बाळकृष्ण वासनिक यांच्याकडून राजकीय वारसा लाभलेल्या मुकुल वासनिक यांना 1984 मध्ये तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांची हत्या झाल्यानंतर आलेल्या लोकसभा निवडणुकीत बुलढाणा लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवून विजयी होण्याची संधी मिळाली. बुलढाणा मतदारसंघातून ते काँग्रेस पक्षाकडून विजयी झाले. पुढे 1991 व 1998 मध्ये देखील 11व्या व 13व्या लोकसभेच्या निवडणुकीत त्यांनी विजय संपादन केला. दरम्यान 1993 ते 1996 या काळात मुकुल वासनिक हे क्रीडा, युवक कल्याण आणि संसदीय कार्य विभागाचे राज्यमंत्री होते. 2009 आणि 2014 मध्ये त्यांनी रामटेक लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले. वासनिक हे सध्या 2022 पासून राज्यसभेचे सदस्य म्हणून कार्यरत आहेत. मुकुल वासनिक यांचा 1989च्या लोकसभा निवडणुकीत पराभव करणारे सुखदेव नंदाजी काळे हे 23 ऑगस्ट 1955 रोजी बुलढाणा जिल्ह्यातील चिंचोली या गावी काळे यांचा जन्म झाला. ते भारतीय जनता पक्षाचे उमेदवार म्हणून 1989ची लोकसभा निवडणूक लढले आणि खासदार म्हणून विजयी झाले. मात्र त्यांचा कार्यकाळ अत्यल्प ठरला. 1991 मध्ये लोकसभा विसर्जित झाल्यानंतर मात्र त्यांना पुन्हा उमेदवारी न मिळाल्याने सुखदेव काळे हे राजकारणातून पुढे बाद झाले.
बुलढाणा लोकसभा मतदारसंघाला लाभलेले दुसरे केंद्रीय राज्यमंत्री म्हणजे आनंदराव अडसूळ. अडसूळ यांचा जन्म 1 जून 1947 रोजी सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातल्या शिरंबे येथे झाला. ते 1996 मध्ये झालेल्या 12व्या लोकसभेच्या निवडणुकीत बुलढाणा मतदारसंघातून पहिल्यांदाच शिवसेनेच्या तिकिटावर विजयी झाले. पुढे त्यांनी अनुक्रमे 1996 व 1999 मध्ये विजय संपादन केला आणि लोकसभेत पोहोचले. 1995 ते 1999 या काळात पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या मंत्रिमंडळात अर्थराज्यमंत्री म्हणून अडसूळ यांनी कार्यभार सांभाळला. 2009 मध्ये झालेल्या 15व्या लोकसभा निवडणुकीपासून बुलढाणा मतदारसंघाचे आरक्षण उठले आणि त्यामुळे अडसूळ यांनी अमरावती लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली. 2009 आणि 2014 मध्ये ते अमरावतीतून देखील विजयी झाले. सध्याचे विद्यमान खासदार प्रतापराव जाधव हे बुलढाणा लोकसभा मतदारसंघाचे गेल्या 3 निवडणुकांपासून प्रतिनिधित्व करत आहेत. जाधव यांचा जन्म 25 नोव्हेंबर 1960 रोजी मेहकर तालुक्यातील मादणी येथे झाला. ते बुलढाणा मतदारसंघाचे खासदार म्हणून 2009, 2014 व 2019 असे सलग 3 वेळेला 15व्या, 16व्या व 17व्या लोकसभेत शिवसेनेच्या तिकिटावर विजयी झाले. सध्या सुरू असलेल्या 18व्या लोकसभेच्या निवडणुकीत देखील जाधव हे शिवसेनेचे उमेदवार म्हणून मतदारांचा कौल आजमावत आहेत. लोकसभेत जाण्यापूर्वी प्रतापराव जाधव यांनी महाराष्ट्र विधानसभेत मेहकर मतदारसंघातून देखील सलग 3 वेळेला आमदार म्हणून विजय संपादन केला आहे. अशा प्रकारे बुलढाणा लोकसभा मतदारसंघाचा गेल्या 72 वर्षातला हा रंजक इतिहास आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेतला. आपल्या मित्रांना, नातलगांना व परिचितांना देखील या मतदारसंघाबद्दल माहिती असावी म्हणून हा व्हिडिओ जास्तीत जास्त संख्येने अवश्य शेअर करा. तुमच्या प्रतिक्रिया कॉमेंट बॉक्समध्ये नोंदवा आणि या व्हिडिओला लाईक करून आमचे चॅनल सबस्क्राईब करा.